झणझणीतपैकी वडा मिसळ खाऊया. वडा मिसळ खाऊन घ्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी फायनली इथे आलेलो आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे, तर तिथेच आलो आहे. तर पेनच्या रोडलाच आहे. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. तिथं पोचलो. तर इथून तिकीट काढायची आणि तिकीट काढून आपण आतमध्ये एंट्री करूया. तिकडे सगळं इन्क्वायरी करतात. तर फायनली आतमध्ये एंट्री केलेली आहे मी. इथून बघू शकता तुम्ही, इथून आलेलो आहे. तिकडे तिकीट वगैरे काढलेली. ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होतं, इथे बाईकचे पण पैसे घेतात, पार्किंगचे पण पैसे घेतात आणि कॅमेरा जर घेऊन आला तर कॅमेऱ्याचे पण पैसे घेतात. तर विचार करा, कॅमेऱ्याचे पण पैसे घेतात आणि ह्याचे पण. चला आता आपण आपल्याला यायचं होतं म्हणून आपण आलो. आतमध्ये एंट्री केली. आता इथून आपल्याला एक पॉईंट आहेत. आता इथे पक्षी वगैरे पूर्ण दाखवलेलं आहे, डिटेल्स की काय काय कोणते कोणते पक्षी आहेत ते. तर मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे, तर काही जास्त काय आयडिया नाही. तर हे बघा, इथे पूर्ण पक्षी दाखवले, कुठे कुठे कोणते कुठे होते. चला तर आपण सुरू करूया. इथे ॲक्च्युली हा नुसता रोड असा कंटिन्यू चालतच चालला आहे. समजणं झालं कुठे जायचं काय ते. तर बघूया, आपण ट्राय करूया हा रोड कुठपर्यंत जातो आहे बघूया. आणि मग कुठले पक्षी पण दिसत ना. आता हा इथे आहे वाटतं, पक्षीचं आहे बघा. तिथे वरती पक्षी आहे, तर तिथे जाऊन बघूया आपण कुठले पक्षी आहेत ते. इकडे पण आहे. तिथे बंद केलं आहे. इथून वरती झालं. लहान पोरांची पिकनिक आलेली आहे. बाबू येतच ना इकडे लपलाय. तर काहीच नाही. पोपटच. हा कुठला पक्षी आहे? मोर आहे. दिसतोय का तुम्हाला? मोर आहे की नाही, वेगळंच कुठलं तरी. ते पोपटच. इथे पण वेगळ्या प्रकारचे फुलं झोपले. चला वरती निघूया. त्या साईडला बसायला गार्डन बिल्डन आहे थोडं. कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी इकडे रोड आहे. तिला कर्नाळा फोर्टला जाऊन येगा, नंतर मग इकडून दुसरीकडे जाऊया. कर्नाळा फोर्ट. मग कर्नाळाकडे जाणारा रोड आहे, रस्ता आहे पायवाट कर्नाळा फोर्टकडे. किती ट्रॅकिंगसाठी उत्तम प्लेस आहे. ट्रॅकिंग करायची असेल तर ट्रॅकिंगसारखंच आहे. पूर्ण 2 किलोमीटर दाखवते वाटतं. चला आपण डायरेक्ट हळूहळू जाऊया. दमलो इथपर्यंत जास्त वर्ष आहे. भरपूर वरतीपर्यंत जायचं वाटतं. हे बघा, हा पूर्ण रोड आहे. मस्त वाटतंय थंडीच्या मोसममध्ये असं जायला.
खूपच लांब आहे वाटतं. बघा असं पूर्ण गड चढायचं वरती. तर आपण चढूया वरती हळूहळू हळूहळू. तिथे गेल्यावरती दाखवतो. किती वरती हो? आणखी 1 तास 15 मिनिटं. 1 तास. हो. ओके. सावकाश चढा. हां हां. ओके ओके ओके. 1 तास अजून वरती आहे. थोडंसं मध्ये बसूया, आराम करूया, परत कंटिन्यू करूया. हे बघा असं आहे फोर्ट. अरे हळूहळू. पूर्ण कसरत निघाली. दमलो काय एवढ्याच. अजून 1 तास चढायचं. कसं चढायचं बोलले. आत्ताचं स्टार्टिंग पॉईंटच आहे. अजून वरती जायला खूप वेळ लागेल. सगळे हाऊस भागेल आता वरती जाण्याचे. माकडाचे पिल्ले आहेत. हो. इथे बसायचं पॉईंट आहे वाटतं. हाऊस मिटली चालण्याची. दमलो आता. असं वाटतंय थोडा आराम करूया. हे बघा हे माकडं आहे बघा. खेचल कॅमेरा. सर आपल्याला हे पायवाट पूर्ण कंप्लीट करून आपल्याला तिकडे जायचं आहे. तिथून असं फिरत 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 त्या साईडला मेन पॉईंट आहे. असं फिरून आहे का तिकडे? तिकडे जायचं ना. तिथं जायचं. फिरून फिरून वरतून असेल ना. तुम्ही किती वाजता आला आता? आता रिटर्न चालाय 12 वाजता. हो का. नुसती दगड दमलो. थोडं आता आराम करूया. सगळं ट्रॅकिंग निघालेत. थोडं बसलो आहे. खूपच दमलो आहे. आणि अजून मी विचारलं तर बोलतात की अजून 1-1.5 तास जायला वरती जायला. पूर्ण ट्रॅकिंगची हाऊस मिटली. आता असा विचार झाला रिटर्न जाऊ का आणि खाली आपलं ते बर्ड्स वगैरेच बघूया. इथं कधीतरी नेक्स्ट टाइम प्लॅनिंग करूया. पूर्ण प्लॅनिंग नुसतं. कारण मी प्लॅनिंग केला होता पण आयडिया नव्हती की एवढं लांबपर्यंत असेल वरती. मला वाटलं की 15-20 मिनटात होऊन जाईल वरती चढणं. पण आता समजतं की 1 ते 1.5 तास आहे अजून वरती. तर आपण थोडासा प्लॅन चेंज करू. खालतीच जाऊया. सॉरी मित्रांनो.
मला वरती नाही जमलं कारण खूपच गर्दी आहे, हे खूपच चढ आहे वरती. हे बघा, रिटर्न खाली जाऊया आपण आता असं. तर सॉरी फ्रेंड्स, खूपच वरती आहे आणि मी हा कसा प्लॅन नव्हता केला प्रॉपर, त्यामुळे वरती जाण्याचा प्लॅन कॅन्सल करूया. आपण रिटर्न खाली जाऊया. उगाच एवढं चाललो नाही एकदम. तर आपण खालतीच तिकडे एक्सप्लोअर करूया थोडंसं, बर्ड्स वगैरे, आणि मग रिटर्न निघूया. खूपच वेळ झाला आत्तापर्यंत इथे येऊन. चला बाबा, नेक्स्ट टाइम प्लॅन करून येऊ, तेव्हा वरतीपर्यंत जाऊ. चला, तर आपण खालीच भेटूया इकडून. सर